गंगाखेड शहरातील भगवती कॉलनी येथे जाणाऱ्या रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा पडून रस्त्याची दुर्दैवी अवस्था झाली असून वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील भगवती कॉलनी येथे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। तसेच या परिसरात मोठी रहदारी असल्याने या नाहक त्रासाला हजारो कुटुंबियांना सामोरं जावं लागत आहे। या पडलेल्या खड्ड्यामुळे दररोज लहान मोठे अपघात देखील या परिसरात घडत असतात, तर प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ या खड्ड्याची दुरुस्ती करून नागरिकांना सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत। काय व्यवसाय आहे तुमचा? गॅरेज आहे आपलं, टू व्हीलर गॅरेज। बरं, काय नेमकं काय तुमची अडचण? आमची अडचण अशी आहे की हे जो MECBचे हे बॉक्स आहे, बॉक्स जवळजवळ 2 वर्ष झालं। ह्या बॉक्सला फिटिंग काही व्यवस्थित नाही केलेली। हे जे बेसमीट केलेलं आहे काही काय तेव्हा काही बेसमीट हे पायानं बेसमीट निघाले काही बघी। कधीपासूनचं आहे ते? हे 2-2.5 वर्ष झाले जवळपास। इथं लोकांचे बरेच अपघात होत आहेत, तरी याच्याकडे MECBचा भोंगळा कारभार असल्यामुळे इथं कोणी बघायला तयार नाही। तुम्ही MECBला कळवलेलं आहे का याबद्दल? हां, कळवलेलं नाही MECB। काय सांगण्यात आलं आहे तुम्हाला त्यांच्याकडून? काय नाही, त्याच्याकडून काही उत्तर आलेलं नाही। आमच्या जागा मालकाने सांगितलेलं आहे, दुकानदाराने, तर त्याचं काही उत्तर आलेलं नाही आणि त्याच्याकडे कोणी लक्षही देणं झालं। काय हे बॉक्स मागणी काय आहे तुमची? आमची एकच मागणी की हे बॉक्स व्यवस्थित करावं किंवा घेऊन जावं, 2च मागणी। इथं अपघाताचं प्रमाण वाढायलं ह्या बॉक्सला अडकून लोक। काय तुमची काय समस्या काय आहे? समस्या ही आहे आमची, आम्हाला याय जायला त्रास झाला। इकडून ऑटो येणार, गाडी न्यायला, कार न्यायला त्रास झाले। 2दा गाडी खड्यात पडली, 2दा माणसाच्या मदत पडले। समजायला सांगितले नगरसेवकाला, आत्ताचे नगरसेवकाला सुद्धा सांगितलं, याचं कोणी लक्ष देणार। एका साईडला त्या DPचं बॉक्स पडलेला आहे आणि इकडून हा डब्बा आहे, इकडून एक काय MECBचा काय बॉक्स पडलेला आहे याची काय? हे लाईटचं बॉक्स आहे, कोणतं ह्याचं? कधीपासून पडलेला आहे? हे कमीत कमी 1 वर्ष झाले। 1 वर्षापासून? 1 वर्ष वर झाला। आणि अतिक्रमण रस्त्यात हे डबा करून ठेवले। हे येतं जाता वाहनं दिसेना, ऑटो रस्त्यात थांबायले। तुमची मागणी काय? नालीमुळे 2 जण पडून डोके फुटले, 2 जणांची मोटरसायकलवर। मी स्वतःची गाडी 2दा खड्यात पडली। बरं, कोणी लक्ष करणार नाही तर काही काम करणार आहे। ते पाईपलाईनसाठी खणलं होतं, तसं सोडून दिलं। किती दिवसापासून? 3 वर्ष झाली, हे 2-3 वर्ष झालेला। 3 वर्ष झाली। बरं, लोकांना त्रास व्हायला आहे, कोणाला सांग। काय तुमची मागणी काय असणार आहे? मागणी काय नाही, हे नीट करून घ्यावं म्हणलं शासनानं, नगरपालिकेवाल्यानं। आणि ते MECBवाले काय ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर होतं, त्याचं काम झालं नाही तर सोडून दिलं तसं। बरं, ते काय चालू झालं नाही, काहीच नाही। ह्या ठिकाणी MECBच्या गलथान कारभारामुळं 2 वर्षापासून हा DPचा बॉक्स पडलेला आहे। याकडे MECBचे दुर्लक्ष होत आहे आणि प्रशासन देखील याकडे लक्ष देत नाही। आजपर्यंत प्रशासकाचा काळ होता, MECBचे नगरपालिकेचे सुद्धा दुर्लक्ष आहे। रोडला खड्डे पडून अपघात झालेले आहेत, तरी आज तात्काळ DPचं अतिक्रमण MECBचं हटवण्यात यावं आणि नगरपालिकेने पडलेला खड्डा यामुळे वारंवार अपघात झालेले आहेत। त्या ठिकाणी मी सुद्धा 1 वेळेस पडलेलो आहे। त्याच्यामुळं तात्काळ नगरपालिकेने सुद्धा हा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा आणि DPची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।